नमस्कार मंडळी, कसेच सर्वजण. आय होप मस्त असाल. मी पण खूप मस्त आहे. चला तर मग आज तुमच्या सोबत मी घेऊन आलेली आहे स्किन रुटीन. तर कसं करते मी, कोणते प्रोडक्ट्स वापरते, चला तर मग सुरुवात करूया. तर पहिले आपण काय करू, हा बेल्ट आहे, याच्याने छान हेअर बांधून घेऊ व्यवस्थित. ओके. आणि मी आता चेहरा हे करून आली आहे, वॉश करून आलेली आहे. आता मी त्या लावणार आहे पहिले क्लिन्झिंग मिल्कच्या जागी मी हनी आणि दूध मिक्स केलेलं आहे. तर हनी आणि दूध मिक्स करून आणि चेहऱ्याला अप्लाय करून ठेवायचं, सगळीकडे असं लावून ठेवायचं एक 5 मिनिटं. थोडं चिकचिक वाटेल आणि आता उन्हाळा आहे त्याच्यामुळे तर जरा जास्तीच चिकचिक वाटतं. पूर्ण असं अप्लाय करा. आणि माझी स्किन थोडी सेन्सिटिव्ह आहे, म्हणजे मला पटकन कोणते प्रोडक्ट सूट होत नाही, त्याच्यामुळे मी जास्तीत जास्त घरगुती प्रोडक्ट्स पासूनच बनवण्या म्हणजे चेहऱ्यावर यूज करण्याचा प्रयत्न करते. तर हे अशा पद्धतीने मी सगळं लावून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता हे 5 मिनिटं आपल्याला असंच ठेवायचं आहे. मग ते थोडं सुकल्यानंतर मग स्क्रब सारखं असं हे करायचंय. चला तर मग 5 मिनिटात भेटूया आपण. चला तर मग तुम्ही बघू शकता, हे बघा खूप असं सुकलंय, कारण ते हनी असल्यामुळे थोडं चिकट वाटतं. तर काय करायचं, त्याला थोडं हातावर रोज वॉटर घ्यायचं आहे आपल्याला आणि रोज वॉटर लावून आणि 5 मिनिटं परत असा छानसा मसाज करायचा. आणि रोज वॉटरने काय होतं, मी पाणी लावत नाही फेशियल करताना, कारण रोज वॉटर कसं तुमचा काळेपणा चेहऱ्याचा कमी करण्यास मदत करते. त्याच्यामुळे मी पाण्याचा वापर न करता मी रोज वॉटरचाच वापर करते. आणि 5 मिनिटं असं छान रफ करून झालं की मग कॉटनने पुसून घ्यायचं. चला तर मग आता कॉटनने पुसून घेते आणि मग मी तुमच्याशी बोलते. बघू शकतात, घरात असून सुद्धा कॉटनवर किती असं काळेपणा येतं. आणि रोज वॉटरने ना खूपच छान दिसतो चेहरा, लगेच असं डॅमेज स्किन असते ना ती आपली काळेपणा कमी करतो. चला तर मग आता मी कोणतं स्क्रब वापरणार आहे, शुगर वासूचं हे शुगर स्क्रब आहे. दिसत नसेल कारण त्याचं ते नाव पण तसं आणि बॉटलचा कलर पण तसा, त्याच्यामुळे. तर आता ह्याच्याने मी स्क्रब करते. आणि त्याच्या आधी काय करूया आपण, स्क्रब करायच्या आधी आहे ना आपण हे करूया, स्टीमर लावून घेऊया. म्हणजे काय होईल, स्टीमर तोपर्यंत छान असं स्टीम होईल आणि पाणी गरम होईल. वाफ घ्यायला पाणी गरम होईल आपल्या स्क्रब होईपर्यंत. हे पण थोडंसं चिकट आहे त्याच्यामुळे ना असं. आणि मला हे माहीत नाही, हे मला सूट झालं, बाकी कोणते म्हणजे प्रोडक्ट सूट होत नाही. माझा असा चेहरा लगेच सुजून येतो, त्याच्यामुळे मला फार आवडले हे प्रोडक्ट. आणि हे 18 वर्षाच्याच पुढे वापरायचं असतं, त्याच्या आतमध्ये नाही. आता आपण रोज वॉटर घेऊया. असं छान आधी रोज वॉटर लावून सगळीकडे क्रीम अशी पसरवून घेऊ. बोलतात ना कधी कधी पटापट बोलताना ना थोड्या चुका होतात, सांभाळून घ्या. आता मस्त की, कारण ते शुगरचं असल्यामुळे ना पटकन असं हे नाही होत, स्प्रेड होत नाही. हे कसं रोज वॉटर लावल्याने ना खूप पटापट स्क्रब हे होतं. आणि माझं आहे ना, तुम्ही बघू शकतात, मी कुठे बाहेर उन्हात किंवा धुळीत गेली की लगेच माझ्या नाकावर ब्लॅक हेड्स आणि हे बघा डार्क सर्कल खूप दिसत आहेत. कारण एवढ्या 2 दिवसापासून खूपच प्रॉब्लेम आहे झोपायचं, झोपच लागत नाही लवकर. मग झोप नाही झाली की मग ते डार्क सर्कल खूप दिसतात. चला तर मग आता स्क्रब करून घेते 5 मिनिटं. आता स्क्रब होईपर्यंत आपलं वाफ पण आलेली आहे, तुम्ही बघू शकता स्टीम मधून. हे बघा
दिसत. आता आपण स्टीम घेऊया. आता बघा चेहरा, आता मी स्टीम घेते. तुम्ही बघू शकता कशी वाफ घेतली. आता काय करायचं, मी काय करते, 1 रुपयाच्या कॉईनने असं प्रेस करते आणि असं सगळं म्हणजे ते ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स सगळं निघून जातं. बघू शकतात तुम्ही. कसं क्लीन झालेली आहे पूर्ण स्किन. छान. हे बघा कॉईनवर कसे ब्लॅक हेड्स दिसत आहेत. क्लिअर दिसत नसेल तुम्हाला. आता परत कॉटनने थोडंसं पुसून घेऊ. आता आपण पॅक लावूया. तर पॅक कोणता लावूया, हा आहे एव्हर यूजचा प्युअर लाईट डिटेन रिमूव्ह पॅक आहे. म्हणजे हा खूप सुंदर आहे तुमच्या डॅमेज स्किनसाठी. तर हा पॅक लावते मी, कारण हा चॉकलेटचा आणि मला सूट पण झाला आणि खूप छान वाटतो, मस्त. आणि त्याचा रिझल्ट पण खूप छान आहे. आणि हे तुम्हाला ब्युटी शॉपमध्ये कुठल्याही याच्यात कॉस्मेटिकच्या दुकानात सुद्धा हा पॅक मिळू शकतो. तर मी हा पॅक लावते आता. आणि मी काय करते, डोळ्याच्या वरती पण असे लावते, थोडंसं डॅमेज काळेपणा कमी होण्यासाठी, कारण माझं खूपच काळेपणा दिसतो. हा थोडासा चुरचुरतो मला, कारण ती स्किन रिमूव्ह करण्यासाठी डॅमेज, त्याच्यामुळे कदाचित होऊ शकतं. अशा पद्धतीने मी पॅक लावलेला आहे. चला तर मग आता पॅक सुकला की वॉश करते आणि मग तुम्हाला दाखवते. आता पॅक धुवून आले, बघू शकतात तुम्ही. आणि टॅप टॅप करून असं पुसायचं. हे काढून टाकते. केस थोडेसे ओले आहेत, बघू शकतात किती फ्रेश वाटतं, मस्त. थोडे डार्क सर्कल पण कमी झालेले आहेत, ब्लॅकेट्स पण. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला, माझं स्किन रुटीन. आणि मला असं वाटतं प्रत्येक लेडीने आपले 30च्या पुढे हे स्किन रुटीन, हेअर रुटीन व्यवस्थित ठेवलंच पाहिजे. तर चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. सगळ्यांनी स्वस्त खा, मस्त राहा. बाय.